देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जाऊया त्या कार्यक्रमात। मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे अहवाल होते ते अहवाल सुद्धा आता तुम्ही करताय आणि समितीची बैठक सुद्धा होती। मात्र जरांगे पाटीलांनी आरोप केलाय थेट अमित शहाच्या होते, त्यांनी आता या भानगडीत पडू नये असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले। सारथीच्या माध्यमातून IAS, IPS, MPSCतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले। मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 10% आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत। आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्याजवळ पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे। त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन, आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने देऊ। असं आहे, मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा, कारण ज्या काश्मीरमध्ये 370 कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते 370 कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत। आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं, राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल, हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता, 500 वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत। त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा। भाजपने ते आरोप